सर्वांना सस्ने नमस्कार. माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज एका नव्या विषयासह मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आयुक्त पुणे यांच्या आदेशान्वये आपल्या सासकल ग्रामपंचायतमध्ये सत्तारूढ गटानं गेल्या जवळजवळ 7-8 वर्षांपासून जो काय भ्रष्टाचार केलेला, या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे आम्ही आरोप केले होते त्या अनुषंगानं सासकल ग्रामपंचायतच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी या ठिकाणी त्रिहस्त समितीमार्फत सुरू आहे आणि त्या अनुषंगानं अनेक गोष्टींची पडताळणी करून पाहिली जात आहे. यापूर्वी सुद्धा गुळवे जे होते अतिरिक्त बीडीओ यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समितीचं काम यांनी पाहिलं होतं आणि त्यामध्ये अंगराज खशाबा जाधव ज्यांनी भ्रष्टाचार केला होता त्याला 1 वर्षासाठी त्याची वेतनवाढ रोखण्याची शास्ती त्याच्यावर करण्यात आली होती. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला शुभेच्छाचा फलक या ठिकाणी फ्लेक्स गावामध्ये लावायचा होता आणि त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायतकडे एक अर्ज दिला होता की आम्हाला फ्लेक्स लावण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्या अनुषंगानं आम्ही 26 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान आम्हाला तो शुभेच्छाचा फलक लावायचा होता, फ्लेक्स लावायचा होता आणि त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी परवानगी मागितली होती, परंतु ती परवानगी आम्हाला नाकारण्यात आली. आणि या ठिकाणी ही परवानगी नाकारत असताना आम्ही गावामध्ये आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लोकांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा या ठिकाणी आमचा उद्देश आहे, अशा स्वरूपाचा आरोप आमच्या कार्यकर्त्यांवरती करण्यात आलेला आहे. मी या ठिकाणी दुर्दैव समजेन की स्वातंत्र्याला जवळजवळ आता स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाने साजरा करत असताना त्याच पद्धतीनं हा आपण 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना लोकांच्या हक्कांची पायमल्ली करण्याचं काम हे सासकल ग्रामपंचायतच्या सरपंच या ठिकाणी जे आहेत उषा राजेंद्र फुले या करत आहेत. खरं तर या सरपंच हे गावचं प्रमुख पद असतं आणि त्या प्रथम नागरिक आहेत. सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुल्यांचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी केल्या त्या अनुषंगानं या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण मिळालं आणि त्या अनुषंगानं ओबीसी कोट्यातून या ठिकाणी सरपंच आपलं पद भूषवत आहेत. आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी आमच्यावरतीच आमचे कार्यकर्ते हे अविश्वासाचं वातावरण निर्माण करत आहेत हे कारण सांगून या ठिकाणी शुभेच्छाचा फ्लेक्स लावण्याला आम्हाला नाकारण्यात आलेला आहे. बरं, आमचे हक्क आहे, तो आमचा हक्क आहे. आम्ही या पद्धतीनं अशा पद्धतीनं फ्लेक्स लावण्याच्या संदर्भात त्यांनी भूमिका का घ्यावी या ठिकाणी मी त्या आता खऱ्या अर्थानं माझे काही प्रश्न या ठिकाणी सरपंच म्हणून उषा राजेंद्र फुले ज्या आपल्या गावच्या सन्माननीय सरपंच आहेत त्यांना माझं बोलणं किंवा माझं प्रश्न आहेत. या प्रश्नामध्ये पहिला माझा त्या ठिकाणी त्यांनाच असा प्रश्न आहे की आम्ही जर अविश्वासाचं वातावरण निर्माण करत असू तर तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं गावाला दिली पाहिजेत, तर आणि तरच तुम्हाला त्या खुर्चीवरती बसून अशा स्वरूपाच्या नोटिसीला किंवा अशा स्वरूपाचं उत्तर तुम्ही आम्हाला देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी अण्णा आणि काकाचं जर ऐकून तुम्ही कारभार करत असाल तर आम्हाला या पद्धतीनं तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे त्याची तुम्हाला सुद्धा आम्ही काय प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे, कारण आम्ही गावचे नागरिक आहोत, मतदार आहोत आणि म्हणून आम्ही तुम्हाला काय प्रश्न विचारतो. या ठिकाणी सासकल ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जी काय त्रिहस्त समितीमार्फत चौकशी सुरू आहे त्या समितीला ज्या वेळेस तक्रारदार म्हणून आम्हाला 2 वेळा बोलावण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये 12/10/2022 ला आम्हाला पहिल्यांदा जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी काही प्रश्नांची सरबताई आमच्यावरती करण्यात आली, अनेक प्रश्न आम्हाला विचारण्यात आले किंवा आम्ही हे प्रश्न उपस्थित जे केले होते त्या संदर्भात जी चर्चा झाली त्यावेळेस आपल्याला सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी SB पाटील जे कमिटीचे प्रमुख आहेत त्यांनी विचारले होते, परंतु आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ शकला नाही. याच्यामध्ये पहिलं एक उत्तर असं तुम्हाला विचारण्यात आलं होतं की गावामध्ये गप्पी मासा सेंटर आहे का, तर तुम्ही त्या ठिकाणी समितीला किंवा SB पाटलांना सांगितलं की गावामध्ये गप्पी मासे सेंटर कुठं आहे हे मला माहीत नाही, हे तुम्ही स्पष्ट उत्तर दिलं होतं. तुम्ही विद्यमान सरपंच आहात आणि मागच्या बॉडीमध्ये तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, त्यामुळं त्याचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित होतं, कारण तुम्ही मागच्या बॉडीमध्ये सदस्य होता आणि आता सरपंच आहात आणि तुम्हालाच माहीत नाही की गावामध्ये गप्पी मासे सेंटर कुठं उभारलं गेलेलं आहे हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळं अविश्वासाचं वातावरण तुम्ही निर्माण करताय का आम्ही करताय याचं तुम्हीच उत्तर दिलं पाहिजे. त्याच 12/10/2022 ला या ठिकाणी त्यांनी विचारलं की ग्रामपंचायतमध्ये जुन्या असेल किंवा नव्या असेल
या ठिकाणी गणवेशाचा किंवा खेळण्याचा बॉक्स आहे का असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस तुम्ही कुठलंही उत्तर दिलं नाही। आणि या ठिकाणी त्यानंतर ग्रामसेवक जे आता विद्यमान ग्रामसेवक आहेत अशोक मिंड यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं मला काही माहीत नाही। त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी जे पवार आहेत त्यांना विचारण्यात आलं, त्यांनी सांगितलं अशा स्वरूपाचा कोणताही बॉक्स गणवेश खेळणी आता ग्रामपंचायतच्या दोन्ही इमारतीमध्ये कुठेही उपलब्ध नाही असं सांगण्यात आलं होतं आणि हे तुमच्या समोर घडलं होतं। मग या ठिकाणी त्यानंतर मग दुसरी जी तारीख पडली ती 16 तारीख पडली, त्याही तारखेला आमची सगळी कागदपत्राची पडताळणी केली। मग या ठिकाणी 19 तारखेला ही खेळणी आणि हे ड्रेस अचानक कुठून आभाळातून पडले का? तुम्हाला ज्यावेळेस समिती समोर तुमचे जे काय भ्रष्टाचार ज्यांच्यावरती आरोप आहेत ते कमिटी समोर जाताना आदल्या रात्रीच्या अंधारात गाव झोपलेलं असताना ती घसरगुंडी रात्रीच्या लोखंडी घसरगुंडी तिथे येऊन आभाळातून पडली का जमिनीतून बाहेर आली? याचं उत्तर सरपंच म्हणून तुम्ही दिलं पाहिजे। तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यावरती आरोप करताय की आमच्या कार्यकर्त्यांना म्हणताय की अविश्वासाचं वातावरण निर्माण करा, तुम्ही विश्वास दाखवा। ती घसरगुंडी रात्रीच्या अंधारात त्याला प्रायमर सुद्धा दिलेलं नाही अशी नवी कोरी घसरगुंडी आभाळातून पडली का जमिनीतून आली याचं उत्तर सरपंच म्हणून तुम्ही दिलं पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ज्यावेळेस 12/10/2022 आणि त्याचप्रमाणे 16/11/2022 या दोन्ही तारखांना आम्हाला त्या ठिकाणी आमची चौकशी झाली त्यावेळेस हे कुठल्या प्रकारचं साधन तिथं नव्हतं, तुम्ही तिथं उपस्थित होता दोन्ही वेळेस। तुम्ही या ठिकाणी जर तिथं खेळणी असती, जर तिथं गणवेश असते, जर तिथं घसरगुंडी असती तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ती दाखवायला पाहिजे होती, परंतु तिथं काहीही उपलब्ध नव्हतं आणि तुम्ही त्याच्या साक्षीदार आहात। अंगराज खशाबा जाधव यांनी जो काय भ्रष्टाचार केला या संदर्भात ज्या काही विचारणा तुम्हाला केली, तुम्हाला परसबागा कुठं आहेत विचारल्यानंतर तुम्हाला परसबागा दाखवता आल्या नाहीत, तुम्हाला गप्पी मासा सेंटर दाखवता आलं नाही, तुम्हाला खेळणी दाखवता आली नाही, तुम्हाला गणवेश दाखवता आला नाही। आणि हे सगळं असताना आम्हीच अविश्वासाचं वातावरण निर्माण करतोय का तुम्ही करताय? सरपंच म्हणून ज्यावेळेस तुम्ही आमचा हक्क फ्लेक्स लावण्याचा हक्क नाकारला त्यावेळेस तुम्ही जे आम्हाला सांगताय की अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे, तर विश्वास काय आहे की तुमच्याकडे जर विश्वास तुमच्याकडे सत्यता असेल तर तुम्ही आणि आम्ही समोरासमोर बसूया, आमचे प्रश्न आणि तुमची उत्तरं, आमच्याकडे असणारे कागद आणि तुम्ही त्याला स्पष्टीकरण द्या। जर आम्ही गावाच्या समोर आमचं काही चुकलं किंवा आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो तर आम्ही सगळ्या गावाची जाहीरपणे माफी मागून आमचा अर्ज आणि आम्ही सगळ्या चौकशा माघारी घेऊ, एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय। त्यामुळं पांघरून घालण्याचं काम करू नका। तुम्ही महिला आहात, फुले शाहू आंबेडकर विचारधारेतल्या महिला आहात आणि तुम्ही त्या पदावरती बसला, आम्ही तुमचा कायम सन्मान केलेला आहे, परंतु कुठलाही कागदावरती सही करताना दुसऱ्याचं ऐकून सही करू नका, तुमचं स्वतः नोटीस वाचा। ह्या लोकांचा उद्देश काय? जर शुभेच्छाचा फलक लावायचा असेल किंवा फ्लेक्स लावायचा असेल तर तुम्ही नाकारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? या ठिकाणी भारतीय संविधानानं आम्हाला सुद्धा काही हक्क अधिकार दिलेले आहेत। एखाद्या गावामध्ये बरं यानंतर या पूर्वीचं तुम्ही कारण त्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट द्या ना की या कारणासाठी आम्ही फ्लेक्स लावण्याचं तुमचं नाकारतोय। यापूर्वी फ्लेक्सवरून कधी भांडण झाले का गावामध्ये? कुठल्या स्वरूपाचा वातावरण तंग झाले का? कुठल्या प्रकारचं काय या ठिकाणी भांडण तंटा झालंय का? कुठल्या प्रकारच्या काय केसेस झालेत का? असं काही नसताना आम्ही तुम्हाला सनदशीर मार्गाने फ्लेक्स लावण्याची परवानगी मागत असताना तुम्ही सरळ अविश्वास निर्माण करणं हा आमचा हेतू आहे किंवा आमच्या कार्यकर्त्यांचा हेतू आहे असं म्हणता आणि ते नाकारता, तर हे बेरजेत बसत नाही। अविश्वासाचं वातावरण तुम्ही स्वतःच्या हाताने निर्माण केलेलं आहे, तुमच्याकडे उत्तर द्यायला नाहीत, भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार झाकून टाकण्यासाठी रात्रीच्या अंधारामध्ये अंगराज खशाबा जाधव आणि तुम्ही सर्व सरपंच, तुम्ही स्वतः आणि तुमचे सगळे आजी माजी सरपंच उपसरपंच हे सगळे कामाला लागले आणि म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला ज्यावेळेस तुमची चौकशी होणार होती त्याच्याच आदल्या रात्री तुम्ही 12च्या नंतर या ठिकाणी इथं घसरगुंडी आणून रात्रीच्या अंधारात हळूच आणून त्या ठिकाणी टाकलेली आहे। ती घसरगुंडी आतापर्यंत कुठल्या गावकऱ्यांना दिसली नव्हती। ती घसरगुंडी दोन्ही तारखा ज्यावेळेस आमची चौकशी झाली ग्रामपंचायतमध्ये त्यावेळेस तिथं ती घसरगुंडी नव्हती आणि नेमकं तुमच्याशी बोलणार होते त्या नेमकं आदल्या रात्री नवी कोरी त्याला प्रायमर सुद्धा दिलं नाही अशी घसरगुंडी तिथं आणून पडते आणि तुम्ही आम्हाला सांगता की अविश्वासाचं वातावरण आम्ही निर्माण करतोय। तुमच्या विरोधात अर्ज करणं, तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावणं हे आमचा हक्क आहे, आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे।
आम्ही आमच्या अधिकारामध्ये तुम्हाला त्याची प्रश्न विचारतोय. तुमच्याकडे जर सत्य असेल, तुमच्याकडे जर काय पुरावे असतील, आम्ही केलेले आरोप जर तुमचे खोटे असतील तर ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीचा आर्ग्युमेंट करू शकता. तुम्ही आम्हाला त्या संदर्भात खुलासा करू शकता, पण तुम्ही आज तागायत खुलासा करू शकलेला नाही. या ठिकाणी अंगणवाडीला पोशाख दिले नाहीत असं स्पष्ट अंगणवाडीच्या दोन्ही सेविकांना लिहून दिलेलं असताना नेमकं 26 जानेवारीच्या आता नेमकं गणवेश कुठून आले? त्या समितीसमोर तुम्ही गणवेश धावताय, समितीसमोर खेळणी धावताय, आणि ज्यावेळेस 12/10/2022 आणि 16/11/2022 तुम्हाला ज्यावेळेस ही खेळणी मागितली, तुम्हाला ज्यावेळेस गणवेश मागितले, तुम्हाला ज्यावेळेस सगळं या ठिकाणी वस्तू मागितल्या, तेव्हा तुमच्याकडे नव्हत्या आणि आता नेमक्या त्या ठिकाणी कुठून आणल्या? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. लोकांना मूर्ख समजू नका. मी त्या ठिकाणी सरपंच म्हणून तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या चेल्या चापाट्यांना पण मी सांगू इच्छितो, तुम्ही लोकांना मूर्ख समजू नका. लोक खूप सुज्ञ आहेत. लोकांना चांगलं माहीत झालेलं आहे की रात्रीच्या अंधारात ही घसरगुंडी कुठून आली. या मुलांना 2020 मधले खेळणी आहेत, 2020 मधले बेंच आहेत, 2020 मधला गणवेश आहे. नेमका एवढ्या वर्षांनंतर ती मुलं आज दुसरीमध्ये आणि पहिलीमध्ये मुलं गेल्यानंतर हे गणवेश तुम्ही कुणाचे आणले? त्या 2020 मध्ये जे खर्च तुम्ही पैसे केलेले आहेत त्याचं उत्तर कुणी द्यायचं? या ठिकाणी ग्रामपंचायतचे प्रमुख म्हणून जेव्हा तुम्ही आमचा हक्क नाकारता तेव्हा त्याचं उत्तर आता तुम्हाला द्यायचंय. तुम्हीच ते उत्तर दिलं पाहिजे. आणि त्यामुळं साधी सोपी गोष्ट होती, शुभेच्छाचा फ्लेक्स लावायला तुम्ही परवानगी नाकारता. तर मी पण पाहतो इथून पुढे गावामध्ये कुठलाही, मग तो यात्रा असो, जत्रा असो, नाही तर कुठलाही कार्यक्रम असो, जर गावामध्ये फ्लेक्स लावला गेला तर मी सुद्धा ग्रामपंचायतच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. आणि त्यामुळं इथून पुढे गावामध्ये कोणत्याही फ्लेक्सला जर तुम्ही परवानगी दिली आणि तुमच्या परस्पर जर तो फ्लेक्स लागला गेला, त्याच्यावर जर कारवाई तुम्ही नाही केली, तर मी सुद्धा आपल्यावरती कायदेशीर बाबी पडताळून या ठिकाणी आपल्या विरोधात कायदेशीर मी मार्ग अवलंबेन. एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्यामुळं आपण केलेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी तुम्ही आमच्यावरती म्हणता अविश्वास निर्माण करायचा आहे तुम्हाला, आणि म्हणून आम्हाला फ्लेक्स लावण्याचं तुम्ही नाकारताय. अरे ज्या ठिकाणी, ज्या बेरडकी वस्तीमधल्या ठिकाणी 35,000चा चेक तुम्ही वर्षभरापूर्वी काढता, म्हणजे आजच मासिक मिटिंग तुमच्या सदस्यांची आजच मिटिंग होते, निवेदन सुद्धा त्याच तारखेला घेता, काम पूर्ण सुद्धा त्याच तारखेला झालं असं दाखवता, आणि सगळं म्हणजे चेक सुद्धा त्याच तारखेला काढता, आणि काम मात्र वर्षभरानंतर त्या ठिकाणी 2 सोलर आणून त्या ठिकाणी उभे करता. हे असल्या फसवेगिरीचे धंदे तुम्ही या ठिकाणी कायदेशीर दृष्ट्या, ते गुळवे जे अतिरिक्त बीडीओ होते त्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलं, आणि काही गोष्टी आम्हाला सुद्धा खुश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या ठिकाणी ग्रामसेवकांवरती 1 वर्षाची वेतनवाढ रोखली, शास्ती त्याच्यावर लावली, आणि तुम्ही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही त्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण जाईल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं द्यावी लागतील. असा जगात कुठलाही नियम असा नाही की ज्या दिवशी त्याच दिवशी मीटिंग, त्याच दिवशी निविदा, त्याच दिवशी काम पूर्ण झालं, त्याच दिवशी चेक दिला, आणि वर्षभरानंतर मात्र ते एक्झॅक्ट काम मात्र वर्षभरानंतर झालं. हे तुम्हाला उत्तरे याची द्यायची आहेत. आणि त्यामुळं अविश्वास निर्माण करायचा प्रश्न नाही. दूध का दूध, पाणी का पाणी हे होणार आहे. जरी तुम्ही कायदेशीर दृष्ट्या नंतर फोटो काढून जोडून, नंतर रात्रीच्या अंधारात घसरगुंडी टाकून, पोशाख त्या अंगणवाडीच्या सेविकांवरती दबाव टाकून त्यांना पोशाख, खेळणी जबरदस्तीनं घ्यायला लावताय. या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक बल्लाळ सर यांना सारखा फोन करून ती तुमची घसरगुंडी घेऊन जा. अरे कुठं लावायची त्या बल्लाळांनी घसरगुंडी? जागा आहे गावात शाळेच्या समोर घसरगुंडी लावायला? ही घसरगुंडी तिथं असताना तुम्ही तुमच्या खिशातून पैशातून ती घसरगुंडी आणली का तिथं? याची उत्तरं कुणी द्यायची? तुम्ही सत्तेमध्ये आता सरपंच असला तरी मागच्या सत्तेमध्ये तुम्ही सदस्य होता, आणि तुमचे जे काय भ्रष्टाचारी जे काय चेले चपाटे जे आहेत, जे माजी सरपंच, उपसरपंच, ते कुठं गेलेत आता? त्यांनी उत्तरं द्या ना. ठीक आहे, आमचं चुकत असेल ना, समोरासमोर गाव जमवूया आणि तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरं समोरासमोर सगळ्यांच्या द्या. आपण सगळं एकत्र बसू आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या. आमच्या प्रश्नाची उत्तरं गावाला पटणारी, आम्हाला नाही, गावाला पटणारी जर तुम्ही उत्तरं दिली तर आम्ही त्या ठिकाणी आमचा अर्ज मागे घेऊ आणि संपूर्ण गावाची सुद्धा माफी मागू आणि तुमची सुद्धा माफी मागू. हे तुम्ही करायला तयार आहात का? याचं उत्तर तुम्ही द्या. आणि मग हे प्रकरण इथंच संपेल ना. आम्ही तयार आहे, तुम्ही तयार आहात का? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही भ्रष्टाचार केला, अरे परसबागाचे चेक काढले, ज्यांच्या नावानं चेक काढले त्याच्या दारात एक साधी तुळस सुद्धा नाही, त्याच्या नावाचे तुम्ही परसबागेचे चेक काढता. हे कुठं बसेल? परसबागेचे बोगस चेक काढलेत,
या ठिकाणी काम एकीकडं, पैसे तिसरीकडं, हे सगळं तुम्हीच केलेलं आहे आणि त्याची उत्तरं कुणी द्यायची? तुम्हीच द्यायची. आणि मग तुम्ही हे सगळं अविश्वासाचं वातावरण भ्रष्टाचारात तुम्ही करणार आणि मग तुमच्या भ्रष्टाचारावरती कुणीतरी बोट उगवलं किंवा उगारलं तर तुम्ही असं सांगता की तुम्ही अविश्वासाचं वातावरण निर्माण करताय. तर माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला, आमचं आव्हान आहे, तुम्ही चॅलेंज घ्या. आम्ही जे प्रश्न उपस्थित केले ते 4 चौघांसमोर, गावाच्या समोर आम्ही ते प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याची उत्तरं तुम्ही द्या. मग आजी माझी जे काही तुमचे सरपंच असतील, जे बोगस सरपंच असतील, प्रभारी म्हणून स्वतःला घोषित करणारे काय उपसरपंच असतील, कुणी जे असेल त्यांनी आमच्या समोर या, आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या. किंवा त्या प्रश्नामध्ये आम्ही केलेले प्रश्न जर जेन्युइन नसतील, आम्ही केलेले प्रश्न हे मुद्दाम म्हणून केलेले असतील, तर या ठिकाणी आम्ही जाहीर तुमची पण माफी मागू आणि गावाची पण माफी मागू. पण ते करण्यासाठी सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. काय या ठिकाणी अंगराज खशाबा जाधव आम्हाला सांगतो वैयक्तिक तुमची माफी मागायला तयार आहे, पण गावाच्या समोर येत नाही. अरे तुम्ही भ्रष्टाचारच केलेला आहे, त्यामुळं तुम्हाला माहित आहे की आपण भ्रष्टाचार केलेला आहे, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी माफीच मागावी लागेल. या ठिकाणी तुम्ही कागदोपत्री दाखवाल तुम्ही काही केलेलं नाही, परंतु तुमच्या मनाला चांगलं माहित आहे तुम्ही या ठिकाणी या ग्रामदैवताचं नाव घेता आणि तुम्ही भ्रष्टाचारी लोक आहात आणि त्यामुळं अविश्वासाचं वातावरण आम्ही नाही तर तुम्हीच निर्माण करताय. आणि त्यामुळं माझं एवढंच सांगणं आहे, आमच्या जे काही चौकशी समितीचा अहवाल येईल त्याच्यामध्ये तुमच्या बाजूनं आमच्या बाजूनं जरी समजा आम्हाला त्यात न्याय नाही मिळाला तरी आम्ही न्यायालयात तर जाणारच आहोत. न्यायालयात सुद्धा या ठिकाणी न्यायालयाला तुम्ही हे सगळे अधिकारी हे सगळे काय जे असतील ते तुम्ही दाबाल, पैसे द्याल, काय कराल ते तुमचं तुम्ही कराल, परंतु न्यायालयावरती सुद्धा आमचा विश्वास आहे. आम्ही त्या ठिकाणी सुद्धा दाद मागू. एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि मी सरपंच ताई तुमचा आदर करतो. आतापर्यंत तुमच्यावरती कधी आम्ही बोललेलो नाही, तुमच्यावरती टीका आम्ही कधी केलेली नाही, परंतु कुठलाही कागद तुमच्या समोर आला असताना तो वाचा, त्याच्यामध्ये काय लिहिलंय त्याचा विचार करा. हे लोक अंग झाडून मोकळे होतील आणि अंगराज खशाबा जाधव आणि उषा राजेंद्र फुले ज्या सरपंच म्हणून तुम्ही आहात, तुमच्या दोघांवरती हे सगळं घोंगडं जे भ्रष्टाचाराचं घोंगडं तुमच्या अंगावर टाकतील आणि हात वर करून हे मोकळे होतील. कारण ह्यांना त्याची हात वर करून मोकळं होण्याशिवाय दुसरं काय आज तागायत आलेलं नाही. कुठलंही काम नीटरित्या करण्यात ह्यांना कुठलंही काम नीटरित्या यांनी केलेलं नाही आणि त्यामुळं ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये यांना 5 वर्ष, आता जवळजवळ 3 वर्ष होत आलेले आहेत. उरलेले आणखी 2 वर्ष सुद्धा हे प्रकरण अशाच पद्धतीनं चालू राहणार. कारण यांना व्हिजन आणि मिशन ह्या दोन्ही गोष्टी नाहीत. यांना फक्त केलेला भ्रष्टाचार कसा तरी आता यातून मार्ग काढायचा आहे आणि बाहेर पडायचंय. म्हणून या ठिकाणी खेळणी वाटताना सुद्धा काही त्या फोटोमध्ये बघा यांच्या तोंडावरती आज तुम्ही अंगणवाडीसाठी खेळणी आणि गणवेश वाटत असताना तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात कुणाच्या स्मित हास्य सुद्धा नाही. कारण आपण केलेल्याचे, आपण जे काय काळे कोळसे केले त्याचं मन कुठंतरी तुमचं तुम्हाला खात आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी मी एवढंच सांगतो की आम्ही तयार आहोत. आमचे प्रश्न आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल आमचे प्रश्न खोटे आहेत, चुकीचे आहेत, जाणीवपूर्वक आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी करतोय असं वाटत असेल तर हे प्रश्न घेऊन आम्ही केव्हाही गावाच्या समोर हे प्रश्न घेऊन तुमच्या समोर यायला तयार आहे. तुम्ही तुमच्याकडची उत्तरं या आमच्या प्रश्नाला उत्तरं द्यायला तुम्ही तयार असाल तर कधीही म्हणाल त्यावेळी आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर येऊ, गावाच्या समोर जाऊ. गाव ज्या बाजूनं गाव समजेल, गावाच्या समोर हे सगळं आमच्या प्रश्नांनी तुमची उत्तरं होऊ द्या. आणि ज्यावेळेस गाव म्हणेल की खरंच जनआंदोलन समितीच्या लोकांचा आणि ज्यांनी तक्रार केली यांचंच चूक आहे असं जर गावाने सगळ्यांनी, तुम्ही नाही पण गावाने जर म्हटलं की ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं चुकीचं आहे तर आम्ही सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. परंतु जर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकला नाही तर तुम्ही गावाची तर माफी मागायचीच, पण पदाचे सुद्धा राजीनामा देण्याची तयारी तुम्ही ठेवणार आहात का, हाच माझा तुम्हाला प्रश्न. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.